नमस्कार मंडळी. आज आपण वाचणार आहोत अमृतवेल या पुस्तकातील भाग 8वा. चला तर मग सुरुवात करूया. घाटातील दृश्य पाहता पाहता नंदा हरखून गेली. जणू सुंदर स्वप्नांची जत्रा भरली होती तिथे. ती पाहून परिराज्यातून तर आपण प्रवास करीत नाही ना, असा संभ्रम तिच्या मनात निर्माण झाला. घाटातली वळणे गाडी सहजतेने घेत होती. कबुतराने एटीत मान मुरडून एकदा इकडे पाहावे, एकदा तिकडे पाहावे तशी. धुक्याच्या निळसर मच्छरदानीत झोपी गेलेली वनश्री अजून जागी झाली नव्हती. तिच्या निद्रित लावण्याच्या अस्फुट दर्शनाने नंदा मंत्रमुग्ध होऊन गेली. आकाश दिसत नव्हते, पण बहुधा त्यात ढग रेंगाळत असावेत. पहाटे पडून गेलेल्या पावसाच्या सरीने सारी सृष्टी अभ्यंग स्नान केलेल्या सुवासिनीसारखी दिसत होती. सडा संमार्जन करून फुलाफुलांची रांगोळी काढून आता ती देवपूजेला बसणार होती. त्याकरिता सूर्याची निरांजन लावावयाला ती सिद्ध झाली होती. सूर्यबिंब क्षितिजावर आले. हा म्हणता त्याचा अंधुकपणा नाहीसा झाला. इतका वेळ नंदाला घरचा विसर पडला होता. नवे खेळणे मिळाले म्हणजे लहान मुलाला आईची सुद्धा आठवण होत नाही, तशी थोडीशी तिची स्थिती झाली होती. पण समोर सूर्यबिंब दिसताच तिला एकदम माईची, दादांची आणि मिलिंदाची आठवण झाली. तिला वाटले, दादा चहा घेऊन वर्तमानपत्र वाचीत बसले असतील, पण त्यांचे अर्धे लक्ष बातम्यांत आणि अर्धे लक्ष आपल्या प्रवासाकडे असेल. माई चहाच्या वेळी आपली आठवण काढून हुरहुरली असेल आणि जाग्या झालेल्या मिलिंदाने मावशी कुठाय, मावशी कुठाय म्हणून भुणभुण सुरू केली असेल. त्याची समजूत घालता घालता तिची पुरेवाट झाली असेल. मागून मधुरेची तक्रार ऐकू आली. मी मावशीपाशी बसणार, मला मावशी हवी. नंदाने वळून पाहिले. वसुंधरा कोपऱ्यात डोळे मिटून पडली होती. पार्वतीच्या मांडीवर झोपलेली मधुरा जागी झाली होती. नंदाने तिला हळूच पुढे घेतले. मावशीच्या मांडीवर बसून मधुरा बाहेर पाहू लागली. झाडे पाठशिवणीचा खेळ खेळत पळत होती. ती मान वळवून म्हणाली, नंदा मावशी, आमच्या बागेतली झाडं कधी कधी पळत नाहीत. ही कशी ग मग पळतात अशी? प्रत्येक पिढीला बाळपणी पडणारा हा गहन प्रश्न ऐकून नंदा मनापासून हसली. मधुरेचे केस कुरवाळीत ती उत्तरली, झाडं पळत नाहीत बाळ, आपण पळतोय. मधुरा काही कमी वस्ताद नव्हती. ती चटकन म्हणाली, आपण कुठं पळतोय, आपण तर गाडीत बसलोय. आपण पळतो म्हणजे आपली गाडी पळते. चूक चूक, मधुरा टाळ्या पेटीत ओरडली. पण मिस्किलपणाने नंदाकडे पाहत तिने विचारले, तू किती शिकलीस मावशी? MA झाले मी. MA? पण माझ्यासारखी मांटेसरी कुठे झाली आहेस तू? झाडं कशी पळतात ते आमच्या गाण्यात सांगितलंय. शिशुवर्गातल्या बडबड गीताचा शास्त्राधार मधुरेने पुढे केलेला पाहून नंदाला मोठी गंमत वाटली. ती लटक्या गंभीरपणाने म्हणाली, ऐकू द्या तरी ते गाणं. मला MAला सुद्धा कुणी गाणं शिकवलं नाही ते. माना डोलावीत आणि हातवारे करीत मधुरा मुक्त कंठाने गाऊ लागली. गाडी चाले जुग जुग जुग, माकडा माकडा टुक टुक टुक, भुरभुर पळती काही झाडे, पहा पऱ्यांचे हे वाडे. विलासपूरचे पहिले दर्शन आपल्याला दिवसा उजेडी होईल अशी नंदाची कल्पना होती. पण दुपारची विश्रांती घेऊन पुणे सोडताना वसुंधरा ड्रायव्हरला म्हणाली, महादेव, थेट विलासपूरला जायचं नाही हं. तो एक रस्ता फुटतो ना मध्ये, साताऱ्याच्या पुढं. अंगारा घेतला होता बघ मुंबईला जाताना, त्या बोवाकडे जायचंय. त्याच्या पायांवर बेबीला घालू नि मग पुढं जाऊ. महादेवाने मान हलवली. त्याचे चक्र फिरू लागले. मात्र त्या चक्रापेक्षाही अधिक वेगाने नंदाच्या विचारचक्राचे भ्रमण सुरू झाले. मुंबईतल्या बड्या डॉक्टरांना मधुरेची प्रकृती दाखवून वसुंधरा परत चालली आहे. मधुरेच्या येणाऱ्या फिट्स त्यांच्या औषधांनी थांबल्या आहेत. मग वसुंधरा या अंगारा धुपाऱ्याच्या नादी का लागली आहे? मधुरेला ज्याच्या पायांवर घालून पुढे जायचे होते, तो मांत्रिक गावाजवळच्या टेकडीवरल्या भूतनाथाच्या देवळाकडे गेल्याचे कळले. गाडी तिकडे वळली. पण टेकडीवर गाडी नेण्याजोगा रस्ता नव्हता. सारी खाली उतरली आणि पायी चालू लागली. टेकडी फार उंच नव्हती, मात्र तिच्यावर गर्द झाडी होती.
महादेव त्या मांत्रिकाला शोधायला पुढे गेला. मधुरा नंदाचे बोट धरून लगबगीने चालू लागली. पार्वती व तिच्या मागून वसुंधरा हळूहळू टेकडी चढू लागल्या. त्या गर्द झाडीत एक पाखरू उंच आवाजात शीळ घालीत होते. दूर गेलेल्या एखाद्या सोबत्याला साथ द्यावी तशी ती शीळ ऐकून मधुरा वेडावून गेली. मावशी, ते पाखरू मला दाखव, असा तिने हट्ट धरला. नंदाही ती शीळ घालणारे अपरिचित पाखरू पाहायला उत्साही होती. सारा जन्म मुंबईत गेल्यामुळे पाखरांचे आवाज संध्यारंगा इतकेच विविध असतात याची कल्पना नव्हती तिला. मधुरेचा हात घट्ट धरून त्या दाट झाडीत डाव्या बाजूला ती शिरली. शीळ ज्या दिशेने येत होती तिकडे ती वळली. ते पाखरू कुठेतरी जवळपासच असावे, पण ते नक्की कुठे आहे ते कळेना. त्याला शोधून काढणे हा लपंडावापेक्षा अधिक आनंददायक खेळ होता. नंदा मधुरे इतकीच लहान झाली. ते पाखरू शोधून काढण्यासाठी उजवीकडे वळ, डावीकडे पहा असे करू लागली. आता शीळ फार जवळून ऐकू येत होती. आनंदाच्या भरात मधुरेने नंदाच्या हातातून आपला हात सोडवून घेतला. ती पुढे धावली. याच वेळी बंदुकीचा नेम धरून सैनिकासारखा दिसणारा एक मनुष्य झाडीतून पुढे आला. त्याच्या हातातली बंदूक पाहताच मधुरा एकदम किंचाळली. आई! थरथर कापत ती खाली कोसळली. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच हे सारे घडले. असे काहीतरी होईल याची नंदाला कल्पनाही नव्हती. आपला शिकारीचा छंद पुरा करायला टेकडीवर आलेल्या त्या मनुष्याला तरी ती कशी असणार? नंदा चटकन खाली बसली. मधुरेचे मस्तक मांडीवर घेऊन पदराने तिला वारा घालू लागली. मागून येणाऱ्या जहागीरदारीन बाईंना लवकर घेऊन यायला तिने त्या मनुष्याला सांगितले. मधुरा अधूनमधून डोळ्यांची विचित्र उघडझाप करीत होती. विलासपूरला पोहोचायच्या आत हे काय विघ्न उद्भवले असे मनात येऊन नंदा गोंधळून गेली. वसुंधरा आली. अंगारा देणारा भूतनाथाचा उपासकही याच वेळी तेथे प्राप्त झाला. बराच वेळ छा छू करून आणि त्या टेकडीवरल्या साऱ्या भूताखेतांना धमक्या देऊन त्याने आपला मंतरलेला अंगारा मधुरेला लावला. पण मधुरा लवकर शुद्धीवर येण्याचे लक्षण दिसेना. मग महादेव खाली धावत गेला. पळतच गाडीतली औषधांची बॅग घेऊन आला. वसुंधरेने दिलेल्या एका औषधाचे थेंब नंदाने आळेबळे मधुरेच्या तोंडात घातले. 10-10 मिनिटांनी ती थोडे थोडे थेंब घालीत होती. जवळजवळ 2 घटकांनी मधुरा शुद्धीवर आली. थरथर कापत तिने विचारले, आजी, आजी कुठं आहे? लगेच तिने आपल्या चिमुकल्या हातांनी डोळे गपकन मिटून घेतले. ती रडक्या स्वरात म्हणाली, मारू नका माझ्या आजीला, माझ्या आजीला मारू नका.